देवेंद्र फडणवीस या एका माणसाने महाराष्ट्राचं पूर्ण वाटोळं करून टाकलं. मी पुन्हा येईन हे त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून फडणवीस 2019 नंतर वेडेपिसे झाले. फडणवीस इतक्या खालच्या पातळीला गेले की फक्त एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंशी दुश्मनी करून बसले. ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे, ते काही टरबूज कलिंगड नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या कपटी, विश्वासघातकी, महाराष्ट्रद्रोही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीला घरी बसवणार का? कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. ही निवडणूक 15 ऑगस्ट नंतर तापेल किंवा गणपती नंतर तेव्हा दुसऱ्यांदा तापेल असं मला वाटत होतं. पण उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर केलेलं भाषण मी ऐकलं आणि मला खात्री झाली की उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे आणि आत्ताची विधानसभा निवडणुकीची लढाई ही जवळजवळ शेवटची लढाई आहे आपल्यासाठी असंच ते सुचवून गेले. एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन असं त्यांनी देवेंद्र फडणवीसांना निर्वाणीचं सांगितलं. हा निर्वाणीचा इशारा त्यांनी कशासाठी दिला हे शोधण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पुढची लढाई कुणाची होणार हे मी बघत होतो आणि आज लक्षात आलं की मोदी अमित शाह पडतील बाजूला. यापुढे या निवडणुकीतलं टार्गेट केवळ भारतीय जनता पक्ष, केवळ एकनाथ शिंदे, केवळ अजित पवार असणार नाही, तर मुख्य टार्गेट हे देवेंद्र फडणवीस असणार. आणि आज उद्धव ठाकरेंनी त्यांना निर्वाणीचा इशारा देऊन या टार्गेटवर पहिला हल्ला चढवला. त्यांचे नेहमीचे जे निष्ठावंत आहे बावनकुळे वगैरे त्यांनी प्रतिकार द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यासोबत चित्रा वाघही आलेले आहेत. म्हणजे फडणवीसांची मला इतकी कीव येते, कोण माणसं आजूबाजूला घेऊन बसले बघा. दरेकर, लाड, बावनकुळे किंवा मला माहिती आहे बावनकुळेंचं नाव बावनकुळे आहे, क कमळातला ख नाही आहे, तरी मी त्यांना बावनकुळेच म्हणणार आहे कारण हा माणूस खुळ्यासारखाच वागतोय. जसं चंद्रकांत पाटलांचं नाव चंपा पडलं तसं यांचं नावही महाराष्ट्रात बावनकुळेच पडलं पाहिजे असो. पण तो मुद्दा नाही आहे. मुद्दा हा होता की फडणवीसांनी माणसं काय जमवलीत बघा. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, तो नितेश राणे, हे दोघं बावनकुळे आणि चित्रा वाघ असे अत्यंत सामान्य दर्जाचे लोक आजूबाजूला घेऊन जो माणूस राजकारण करतो तो खड्ड्यातच जातो. आज मी तुम्हाला सांगतो. पण फडणवीसांनी गेल्या 4 वर्षामध्ये म्हणजे 2019 पासून जे राजकारण केलं आहे त्याविषयीची तिडीक उद्धव ठाकरेंच्या डोक्यात गेलेली आहे आणि या माणसाला आयुष्याचा धडा शिकवायचाच असा निर्धार त्यांनी केला. आणि फडणवीसांना त्यांनी इशारा दिला, एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन. अशा प्रकारचा इशारा सर्वसाधारणपणे राजकारणात फार क्वचितच दिला जातो. महाराष्ट्रामध्ये जे काय गलिच्छ राजकारण चाललेलं आहे, जो काय चिखल झालेला आहे, जे काय गद्दारीचं पेव फुटलेलं आहे, त्याला पहिला माणूस जर कोण जबाबदार असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे. 2019 पर्यंत काहीतरी ठीक होतं त्यांचं. 2014 ते 2019 तर ते मुख्यमंत्री होते. त्यांनी काय केलं 5 वर्षात? प्रसिद्धी खूप केली, प्रत्यक्षात काही केलं नाही. आणि जेव्हा मी परत येणार असं त्यांनी सांगितलेलं त्यांचं जे स्वप्न होतं मी परत यायचं ते पूर्ण झालं नाही, तेव्हा हे देवेंद्र फडणवीस वेडेपिसे झाले द्वेषभावनेने. म्हणून त्यानंतर त्यांनी काय केलं तर महाराष्ट्राचं हित बाजूला ठेवून त्यांनी केवळ उद्धव ठाकरेंचं सरकार पाडणं हेच आपलं ध्येय केलं. आणि जोपर्यंत हे सरकार पडत नव्हतं तोपर्यंत ते वाटेल ते उपद्व्याप करत राहिले. वाटेल ते उपद्व्याप, सभ्यतेत न बसणारे, महाराष्ट्राच्या संस्कृतीत न बसणारे, महाराष्ट्र धर्माला काळीमा फासणारे उपद्व्याप ते करत राहिले. हे लक्षात ठेवा. दिशा सालियन प्रकरणात SIT नेमली आहे. त्या SITचं अजून काय झालेलं नाही. आता सरकार जायची वेळ आली तरी त्यांचा निकाल बाहेर आलेला नाही आणि त्या SIT समोर जाऊन पुरावे द्यायला सुद्धा या नितेश राणे नावाच्या माणसाने नकार दिलेला आहे. किती बेजबाबदार माणसं आहे. नुसती आरोपांची चिखलफेक करत राहायची. हे भाजपचं तंत्र आहे, हे अमित शहाचं तंत्र आहे, हे मोदींचं तंत्र आहे, हे त्यांचे गुलाम असलेल्या फडणवीसांचं सुद्धा तंत्र आहे. काढून बघा. इतक्या वर्षात जे आरोप केले, एक तर त्यांना पक्षात घेतलं, ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी कधीही घेतली नाही.
यांच्याकडे गाडीभर पुरावे होते, बैलगाडी भरून पुरावे होते. विनोद तावडे बोलले होते. ते पुरावे इरिगेशन घोटाळ्यामध्ये कधी दिसले नाहीत. ब्लॅकमेल करणं हा धंदा आहे या लोकांचा. ज्या उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना संपूर्णपणे त्यांची करिअर उभं करायला मदत केली, त्यांच्याशी एकनाथ शिंदेनी कशी गद्दारी केली ही कहाणी महाराष्ट्राला पुन्हा एकदा नव्याने ऐकावी लागली. एकनाथ शिंदे चांगले संघटक असतील, लोकांना पैसे वाटत असतील, लोकांवर कृपा करत असतील, पण त्यांनी गद्दारी केली हे सत्य आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा देवेंद्र फडणवीसांचा वारंवार मतदारांपुढे जाणार आहे. कपटी कारस्थानी हा माणूस आहे. यांना महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला ठेवायचं आहे का? माझी तर इच्छा आहे देवेंद्र फडणवीसांचा नागपूरहूनही पराभव व्हावा. नागपूरचे मतदार जर सुज्ञ असतील तर माझं ऐकत असतील तर मी आवाहन करतो, महाराष्ट्राचं राजकारण खड्ड्यात घालणारा हा माणूस आहे, याला तुम्ही EVM मधून धडा शिकवा, तरच महाराष्ट्र धर्म टिकेल, हेही लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीसांनी किती किती प्रकार केले तुम्ही बघा एवढ्या वर्षामध्ये. उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं, त्यानंतर फडणवीसांना आणि त्यांच्या समर्थकांना वाटत होतं की आपल्यालाच मुख्यमंत्री करतील, शिंदेना उपमुख्यमंत्री करतील. पण मोदी आणि शहांनी बरोबर फटका दिला फडणवीसांना. त्यांना उपमुख्यमंत्री करून त्यांचा एक प्रकारे अपमानच केला. मग ते आणखीन पिसाळले. किती खाली गेलाय माणूस. या निवडणुकीत मी तुम्हाला सांगतो, विजय महाविकास आघाडीचा होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांना मोठा फटका बसणार आहे. म्हणजे एक वेळ एकनाथ शिंदेंच्या जागा निवडून देतील, पण भाजपच्या जागा पडतील हे लक्षात घ्या. अजित पवारांनंतर आणखीन मोठा फटका बसणार आहे, कारण तिथे शरद पवारांनी फिल्डिंग लावलेली आहे, मोठी फिल्डिंग लावलेली आहे. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं नाव आणि निशाणी पळवली त्यांना सुप्रीम कोर्टच धडा शिकवणार आहे. हे लिहून घ्या माझ्याकडून. आज कधी निकाल लागतो हे माहीत नाही. आपली न्यायव्यवस्था अगदी गोगलगाईच्या गतीने चालते, त्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहेत. तेव्हा ह्यांना जर वाटत असेल की लाडकी बहीण योजना काढली, खिरापत वाटली, काय म्हणतात मोदी, रेवड्या वाटल्या, रेवड्या, हे रेवडीवाले झालेले आहेत, रेवड्या वाटल्या, तरीसुद्धा महायुती जिंकेल असं मला वाटत नाही. मी तर या सर्व लाडक्या बहिणींना सांगतो की सरकार जे पैसे देत आहे ते जरूर घ्या. 1 कोटी काय 10 कोटी अर्ज करा, पण त्यांना मत देऊ नका. या गुन्हेगारांना, या गद्दारांना मत देऊ नका. लाडकी बहीण योजना जरी या सरकारने केली असली तरी हा पैसा शिंदेंच्या खिशातून आलेला नाही, फडणवीसांच्या खिशातून आलेला नाही, अजित पवारांच्या खिशातून आलेला नाही. हा पैसा जनतेचा आहे. म्हणजे आपण जो कर भरतो त्या करातून आलेला आहे. त्या करातला पैसा हे लोक वाटतायत. त्या योजनेतले पैसे घ्या, 1,500 रुपये महिना, आणि ह्यांचा पराभव करा. यांना मतं देऊ नका. तेव्हा जर या महायुतीला असं वाटत असेल आपण अशा तऱ्हेने पैसे वाटून, गुन्हेगारांशी दोस्ती करून, गुन्हेगारांना उमेदवाऱ्या देऊन जिंकू शकू, तर ते भ्रमात आहेत हे लक्षात घ्या. पूर्ण भ्रमात आहेत. आणि आज महाराष्ट्राचं मन आणि मत मी तुम्हाला सांगतो की हे सरकार गेलं पाहिजे. त्यामुळे जाणार तर देवेंद्र फडणवीस आहेतच, 100% जाणार आहेत. पण बेसावध राहू नका. ही कपटी माणसं आहेत. ही काहीही उपद्व्याप करतील मी तुम्हाला सांगतो. आमच्यासारखे जे पत्रकार आहेत, जे जनतेचे प्रतिनिधी आहेत, ते तुमच्या बाजूने उघडपणे बोलत आहेत. मला खूप शिव्या येतात, महायुतीच्या समर्थकांच्या खूप शिव्या येतात. कधी म्हणतात तुम्ही शरद पवारांचा कुत्रा आहात, कधी म्हणतात तुम्ही उद्धव ठाकरेंचा कुत्रा आहात, कधी म्हणतात की तुम्ही काँग्रेसचे एजंट आहात, वगैरे वगैरे वगैरे. आता मी नक्की कोणाचा कुत्रा आहे हे त्यांनी ठरवायला हवं. मला त्याची पर्वा नाही. मी तुम्हाला सांगतो, ही खोटारडी माणसं आहेत, ही कपटी माणसं आहेत. महाराष्ट्राची गद्दारी केली आहे यांनी. महाराष्ट्राची इंडस्ट्री बाहेर जात होती तेव्हा सुद्धा हे काही बोललेलं नाही, ते लक्षात ठेवा. शिंदे मेंढ्यांसारखे वागलेले आहेत हे विसरू नका. 2014 आणि 2019 मध्ये ठाकरेंच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भाजपाने स्वतंत्र उमेदवार उभे करून ठाकरेंचा पराभव केला. त्यामुळे ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला. विरोधी पक्ष कधीही फडणवीसांच्या मुलीला बदनाम करणार नाही. इतकी खालची पातळी फक्त भाजपच करू शकतो. फडणवीस यांचा इतिहास पाहता अनिल देशमुख यांनी केलेले आरोप नक्कीच सत्य असले पाहिजे. लोकसभेला यांना आम्ही पोहोचवलं, आता विधानसभेला पण यांना पोहोचवणार. भाजप मुक्त महाराष्ट्र.